नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 30 जूनचा रिव्ह्यू. आजचा भाग खरंच खूप सुंदर आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवातीला आपण पाहतोय उंदीर शोधण्याच्या नागात खोली खूप अस्ताव्यस्त झालेली असते. त्याची व्यवस्थित लावत असतात धन्या, पाल्या, यशा. त्यावेळी पाल्याचं आणि धन्याचं भांडण सुरू होतं. पाल्या म्हणत असतो, ए धन्या, तू माझं बनियान का बरं लपवून ठेवलं रे? धन्या म्हणतो, ए कसली लकी बनियन? पाल्या म्हणतो, ए धन्या, माझ्या बनियनला काय बोलायचं नाही, आणि माहित नसताना अजिबात माझ्या बनियनसाठी काय बोलायचं नाही. तुला माहितीये का ही किती लकी बनियन होती माझ्यासाठी ते? ही बनियन घालून जर मी गॅरेजमध्ये गेलो ना, 10 खराब गाड्या सर्व्हिसिंगसाठी येतात गॅरेजमध्ये, माहितीये का तुला? धन्या म्हणतो, ए मला काय तेवढीच काम आहेत का? ह्याची बनियन लपव, त्याची चड्डी लपव. उलट तूच आहे ना, तुला माहिती ह्या बनियनमध्ये मी हँडसम दिसतो म्हणून तूच माझं टी शर्ट लपवून ठेवलायस. अशा बघतो आणि परत त्याच्या कामाला लागतो. आल्या त्याला हसत असतो. मग धन्या म्हणतो, बघ बघ हा कसा हसून राहिलाय माझ्यावर, बघ ना यशोदा. पाल्या म्हणत असतं, ए जळू नये, हसू राहिले तुझ्यावर. धन्या म्हणतो, ए काय हसण्यासारखं काय आहे माझ्याकडं? असला तू घाणेरडा आहे ना, म्हणून ही बनियन पळाली तुझ्यापासून. आणि मग त्यांचं भांडण सुरू व्हायला लागतं. यशा आणि राजा सुरुवातीला त्यांच्याकडे काही लक्ष देत नाहीत, पण त्यांचं भांडण वाढायलाच लागतं. यशा चिडतो आणि म्हणते, ए काय भांडा, एकमेकांच्या उरावर बसून भांडा. अरे घरात कोणतरी पोरगी आली, त्याचं तर भान ठेवा जरा. यशानं ओरडल्यानंतर धन्या आणि पाल्या दोघेही सॉरी म्हणतात. मग यशा म्हणतो, सॉरी म्हणून सगळं होतं का? काय अवस्था करून ठेवली रे खोलीची ही? मग धन्या म्हणतो, अरे ते उंदीर पकडायचं होतं ना. यशाची चिडचिड काही वेगळ्याच गोष्टीमुळे होत असते. मग यशा म्हणतो, अण्णा अण्णांना तरी काय काय सांगायचं ना मी? त्या पोरीला काय वाटलं रूम बघून जरा विचार करा. आणि म्हणते, यशोदा आम्हाला काय हौस आहे काय रूमाशी करायला? आता वहिनींना काही कळणार नाहीये का रूम अशी का झालीये, कशामुळे घाण झालीये ते? काय बोलून राहिलाय बघ तू. बरं ते सगळं सोड, माझा विषय आहे, महत्वाचा मुद्दा हा आहे की मी माझ्या स्वतःच्या पैशानं एवढा महागडा पिंजरा माझ्या पैशानं विकत आणलेला, तो या खोलीमध्ये ठेवलेला, तरी सुद्धा या खोलीत उंदीर आलाच कसा? धन्या म्हणतो, तो पिंजरा मी माळ्यावर ठेवला होता. आल्या म्हणतो, बघितलं बघितलं का या धन्याची मस्ती, बघितलं का? मी माझ्या स्वतःच्या पैशानं एवढा महागडा पिंजरा आणून सुद्धा ह्यानं माळ्यावर नेऊन ठेवला. तिकडे अवनी येत असते आतमध्ये. अवनीला आवाज येत असतो सुरुवातीला. पुढे धन्या म्हणत असतो, अरे हा बघ ना, स्वतःच्या पैशाची कशी टिमकी वाजवू राहिला. आल्या म्हणत असतो, टिमकी नाही, तुला तर आता कानाखालीच मारली पाहिजे. असं बोलता बोलता त्यांची भांडण व्हायला लागतात. मग यशा आणि राजा त्यांची भांडण सोडवत असतात. अरे काय घर आहे का आखाडात? त्या म्हणतात, अरे कोण बोलून राहिलं बघा, मी नाही त्यातला, आणि कडीला वातला. चाललेला दंगा अवनीला ऐकायला येत असतो. पण अवनी जेव्हा जस्ट खोलीत येते तेव्हा वेगळंच प्रकरण दिसतं. धन्या पाल्याच्या डोळ्यामध्ये फुकत असतो. अवनीला थोडंसं आश्चर्य वाटायला लागतं, हे कसं काय झालं असं एकदम चेंज. तिकडे नमी आणि पायल गॅरेजमध्ये आलेले असतात. संभ्या असतो तिथं. मग संभ्याला बघून ते एकदम ओरडतात, संभ्या. मग तो मालक नाही येत, पाण्यात नाही येत. मी म्हणते, आम्ही विचारले का, आम्ही घेतलंय का त्या नगझाडाचं नाव? पायल तिला एकदम थांबून म्हणते, गोड बोलायला लागते, आम्ही काय विचारून राहिलो? नवी म्हणते, आम्ही काय म्हणू राहिलो? ते दोघे एकदम म्हणतात, संभ्या. संभ्या म्हणतो, अरे ते कसं आहे ना, पाण्याचा सिनियर आहे ना. पायल म्हणते, मग काय झालं, सगळे काबाड कष्ट कोण करून राहिलं? ते एकदम ओरडतात, संभ्या. पुढे पायल म्हणते, एवढी सगळी मेहनत कोण करून राहिलं? परत म्हणतात, संभ्या. मी म्हणते, या गॅरेजचा भार कोण उचलून राहिलं? परत म्हणतात, संभ्या. संभ्या म्हणतात, असं नाहीये, आपलं कामच आहे ना ते. या दोघी पाल्याबद्दलची माहिती काढण्यासाठी संभ्याला गंडवत असतात. पण बघूया पुढे काय होतंय. पायल म्हणते, अरे किती काम करशील रे संभ्या. संभ्या तू काही खाल्लं का? संभ्या म्हणतो, नो. मग दोघी पुढे म्हणते, हो. नम्मी म्हणते, बघितलं का जाऊबाई, याच्या चिडक्या मार्काला याची थोडी पण काळजी नाही. दोघींनी त्याच्यासाठी समोसे आणलेले असतात. इकडे पुढचा भाग पाल्याचा घेतलेला आहे, धन्याचा. आणि पाल्याला म्हणत असतो, तुला म्हणत होतो मी करतो कामं, नाही सगळी कामं तुलाच करायची असतात. आल्या म्हणतो, धन्या केवढी काळजी आहे तुला माझी, माझा लहान भाऊ आहेस ना. तुला माहिती आहे, तुझ्या डोळ्यात समज कचरा गेला असता आणि तुझा अभ्यास बंद झाला असता तर आवडलं असतं का मला? मग त्यांचा दोघांचा इमोशनल ड्रामा सुरू असतो. धनपाल दादा, तू किती गोड बोलतेस माझ्याशी. पाहिला म्हणतो, तू किती गोड बोलतो माझ्याशी. बरं आता माझा लकी बनियन हे पण ठीक आहे, धुवून वापरेन मी. मुलीला देखील त्यांची नाटकं कळाले असतात. मग धन्याला लगेच अवनी दिसते म्हणून तो म्हणतो, अहो वहिनी तुम्ही कधी आला? आता इथं काय नाहीये. महेश म्हणतो, चला आता ते तुम्ही दोघं चला. धन्या आणि यशाला पुढे पहिला पाठवतात. हे सगळेच जात असतात. तेवढ्यात अवनी म्हणते, एक मिनिट, मला आहे ना तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. सगळ्यांनाच टेन्शन येतं.
त्यातल्या त्यात राजाला जास्तच. पुढे इकडे पायल आणि नमी संभ्याला बसायला लावतात आणि त्याच्यासाठी त्यांनी नाश्ता आणलेला असतो ना समोसा ते त्याच्यासाठी देतात. म्हणण्यासाठी असते, "बघ तुझ्यासाठी काय आणलंय, तुला वास येतोय का?" संभ्याला समोसे बघून तोंडाला पाणी सुटतं. तो म्हणतो, "हां, माझ्यासाठी आणले?" हातच असतो तेवढ्यात नमी त्याच्या हातावर मारते. "अय्यो!" असं म्हणायला लागतं. मग नमी म्हणते, "सॉरी, आधी एका प्रश्नाचं उत्तर देणार का?" संभ्या म्हणतो, "हां, देणार की." मग नमी म्हणते, "मला सांग, त्यातल्या सॉरी आपल्या धाकल्या जाऊबाई सोडून इथे या गॅरेजमध्ये अजून कोण कोण येऊन राहिलं?" म्हणतो, "कोण धाकल्या जाऊबाई?" मग पायल त्याला मारते म्हणते, "ए, ती आहे मी." आणि मग ते माझ्याशिवाय अजून कोणी येऊन राहिलं का? मग जणी संप्या म्हणतो, "खूप जणी येतात." म्हणतो, "हो, खूप जणी येतात." म्हणते, "अरे, मला सांग त्या संप्यामध्ये कोणी स्पेशल आहे का?" म्हणतो, "इथं सगळ्यांचा सारखाच अपमान होतो. यांना विचारा की." असं म्हणतो पायलकडे बघून हसत असतो. पायल चिडलेली बघून मग परत तो नमीकडे म्हणतो. पण नमी म्हणते, "नाही, मला सांग, तुझ्या बॉसची कोणी स्पेशल वाटून राहिली आहे का? जिच्यासाठी तो मला नाही म्हणून राहिलाय?" संप्या म्हणतो, "अहो, कोणी नसताना तर तो मला नाहीच म्हणतो की." पुढे म्हणतो, "तुम्हाला एक गंमत सांगू का?" "सांगू का?" म्हणतात दोघे. "हां" म्हणतात. सगळी लोकं आहेत ना, मलाच पाहण्या त्याची गर्लफ्रेंड म्हणतात. त्या दोघी हसायला लागतात. मग संप्या घेत असतो समोसा तेवढ्यात पायाला हात लावते आणि म्हणते, "नाही, किती नाही ना, मग नाश्ता पण नाही. नकोच," म्हणतो पायल संप्या आणि जातो मग. मी म्हणते, "जाऊ बाई, मला काय वाटतं, नाश्ता बघून पण तो बोलत नाही. म्हणजे मला वाटतं की काहीच नसणार आहे बरं का." म्हणजे संप्याला माहीत नाही. म्हणजे ती पोरगी या मदर अर्थवर बिलॉंगच करत नाही, असं होत नाही ना. तिला शोधून काढलंच पाहिजे जाऊबाई, तिला शोधून काढलंच पाहिजे ना. मी म्हणते, "तुम्ही शोधा. माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. पण आता आहे ना, माझी मम्मी मला शोधून राहिली असेल आणि तुझ्या आणि त्या चिडक्या पाण्याच्या नादात माझं डोकं फोडून टाकेल. मला आहे ना आता घरी गेलं पाहिजे. मला जाऊ द्या हां." म्हणते, "हां, जा तुम्ही." मी म्हणते, "आणि मग तू?" आई म्हणते, "जाऊ बाई, या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय माझा इथनं पाय सुद्धा निघायचा नाहीये." म्हणजे ज्याच्यासाठी हो मला नाही म्हणून राहिला ना, तो नाही ती एवढी हूर जहाँ की परी. तिला मी तेवढ्यात मी गेलेली सुद्धा असते तिच्यापासून. मग ती बघते तर गेल्या का ह्या? थोडी डांगड्यांचा सीन घेतलाय. पाल्या म्हणतो, "तुझ्या ओव्हर ॲक्टिंगमुळे काहीतरी झालं असणार आहे." "अरे, मी ओव्हर ॲक्टिंग केली का?" यांचं परत भांडण चालू असतं. ध्यान यशोमती चिडतो आणि म्हणतो, "ए, ऐक थांबा ना." ते चौघे पण ऐकतात. यशोमती, "काय काय बोलायचं आहे?" अवनी म्हणते, "ॲक्च्युली मला एक नवीन नंबरचं सिम कार्ड हवं होतं. कारण तुमच्या नंबरवरून कॉल केला तर ते कट करतील आणि माझ्या नंबरवरून कॉल केला तर ते उचलणारच नाहीत." म्हणतो, "हे आणि ते म्हणजे कोण?" अवनी बोलणारच असते. इतक्यात राजा म्हणतो, "त्यांच्या घरचे." पाल्यान धन्या यश हां असं म्हणतात. पुढे मग म्हणतो, "चला मग मी घेऊन देतो सिम कार्ड." राजा म्हणतो, "कॉलेजला जायचं सोडून तू हे काम करणार आहे का?" म्हणतो, "मग तू आणून दे." यशा म्हणतो, "ए पाल्या, इतके दिवस तो कामावर नाही गेलाय, नाना ओरडल." मग यशा राजाला म्हणतो, "आधी तू कामावर जा बरं राजा." राजा म्हणतो, "दादा, कामाचं काही एवढं टेन्शन नाही आहे मला." पाल्या म्हणतो, "टेन्शन नसणाऱ्या माणसांना कामावर ठेवत पण नाहीत माणसं." म्हणतो, "ए पाण्या, निगेटिव्ह बोलायचं नाही हां." राजा मनात बोलतो, "यावेळी पाल्या खरंच बोलून राहिलाय, निगेटिव्ह नाही येतो." यशा म्हणतो, "धन्या, तू घेऊन जा अवनीला." आणि आपण खुश म्हणतो, "हां चला." "तू घेऊन जाणार तू आणि सोडणार कसं?" आल्या म्हणतो, "मी सोडतो, या तुम्ही बाहेर." म्हणजे सुलक्षणा ओरडत असे नमीला, "तुला लाज नाही वाटत का थोटी पाला आणून घाबरवायला? मी तुझ्यासाठीच तर करते ना हे सगळं भांडण. अक्कल आहे काय तुला?" नमी म्हणते, "ए मम्मी, मला माहिती तू माझ्यासाठी नाही काही करत." सुलक्षणा म्हणत असे, "तुझ्यासाठीच करून राहिले मी." आणि दत्ता तिकडे कोणाला तरी फोन लावत असतो, तो महेशलाच फोन लावत असतो. सुलक्षणा पुढे म्हणत असते, "एकतर तुझ्या बापाने होती नव्हती तेवढी जायदाद आहे ना पत्त्यापायी उडवून टाकली, जाऊन बसलाय दुबईला. आणि आता ना ते एकच घर आहे, त्याच्या जीवावर तुझं लगीन होईल, दहाण्यात घे जरा." दत्ता म्हणत असतो, "ए नम्मे, तू जरा समजून घे ना ग, तू धोंड्या काय बऱ्या गुणाचा नाही आहे ग, आणि आत्ताच बंदोबस्त करायला पाहिजे." आणि मग तो फोन उचलत नसतो, त्यामुळे तो म्हणतो, "फोन कशाला घेतात हे, फोन उचलतच नाहीत तर." मी दत्ताला विचारते, "तू कोणाला फोन लावून राहिला रे?" दत्ता म्हणतो, "ते आपलं हे, तुला काय करायचं ग? मी तर रक्त जाळून राहिलं आणि तुझं वेगळंच चालून राहिलं ना." म्हणते, "मला काय सांगू नको हं. मला सगळं माहिती आहे कोण काय करून राहिलंय ते." दत्ता म्हणतो, "अगं तर धोंड्या काय करून राहिलाय माहिती आहे का?" मग त्या तुझा तो मोठा भाऊ धोंडियांना म्हण." सुलक्षणा म्हणते, "पाहिलं का, डोकं फोड करून सांगू राहिलं पण तिच्या डोक्यात काही शिरत नाही, तरी त्याचीच बाजू घेऊन राहिली. अगं दुश्मन आहे ना तो, हिस्सा खाऊ आहे." ती पोरं मतलबी. नमी म्हणते, "मम्मी, मला माहिती आहे, किती बी त्यांच्याबद्दल मला वाईट सांगितलं ना तर मला काही फरक पडत नाही. मला लहानपणापासून माहिती आहे कोण कसं आहे ते." सुलक्षणा म्हणते, "मग तुला काय ऐकायचंच नाही?" नमी म्हणते, "नाहीच ऐकायचं." मग ती जाते. मग सुलक्षणा म्हणते, "पाहिलं का, आपलंच नाणं खोटं आहे." दत्ता म्हणतो, "तुझं एकदाचं लग्नच लावून दिलं पाहिजे." मग सुलक्षणा म्हणते, "अरे तसा श्रीमंत पोरगा मिळाला पाहिजे की नाही?" दत्ता म्हणतो, "हाय माझ्या पाहण्यात एक, सांगतो तुला." सुलक्षणा म्हणतात, "तसं कोण आहे?" मग तो म्हणतो, "सांग, मी पाहिलं की सांगतो ना." सुलक्षणा त्याच्यावर पण चिडते, म्हणते, समजा हवेतच बोलतोस तू." आणि ती निघून जाते.
मग महेश त्याचा फोन उचलतो. महेश त्याच्यावर चिडतो म्हणतो, "काय हो? काय सारखं फोन करून राहिला तुम्ही?" म्हणतो, "काम काय आपलं तेच की." म्हणतो, "काय काम आहे?" आता परत त्याला इमोशनल करत असतो. तो म्हणतो, "तुमच्या बहिणीचा छळवाद मला पाहावं ना हो." डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहायला लागल्या बघा. महेश म्हणतात, "ही नाटकं माझ्यासमोर करायची नाही हां." आता म्हणतो, "सॉरी, सॉरी. नाही तुमच्या बहिणीच्या छळवादाचे काही व्हिडिओज काढलेत." "पाठवू का?" "नाही, नाही. पाठवतोच. कसं आहे पुरावा असलेले चांगलेच ना. म्हणजे कायदा तुमच्या पाठीशी राहील." मग तुम्ही तुमच्या बहिणीला या छळवादातून घरी घेऊन जाताल. फोन ठेवला ना, की लगेच पाठवतो मग. मग चिडतो नंतर, "ठेवा ना मग फोन." फोन ठेवत असतो तेवढ्यात मग दत्त म्हणतात, "ऐका ना, ऐका, ऐका. एकच मिनिटं ऐका. महत्त्वाचं सांगायचं राहिलं. गिफ्ट आंतरराष्ट्रीय द्राक्षरस मला आहे ना खूप मानवतो आणि आवडतो पण हां. थोडं बघा." असं म्हणजे जवळपास त्याला दारू मागायची असते. मग महेश ते ऐकतो आणि तो रागाने परत फोन कट करून देतो. पुढे मग इकडे धन्या आणि पाल्या अवनीसोबत सिम कार्ड आणण्यासाठी जात असतात. पाल्याच्या गाडीवर मग पाल्या पहिला बसतो, धन्या बसतो. मग धन्या म्हणतो, "बसा वहिनी, ए पुढे सरक रे पाल्या." "अरे ऑलरेडी मी टाकी बसलोय, तू जरा अंग चोरून बस ना." "अरे काय अंग चोरून बस? काय पाहिजे तरी ना अंगात चोरायला." म्हणतो, "तुम्ही एक काम करा वहिनी, मध्ये बसा, मी मागे बसतो." "अरे मी?" तो धन्या म्हणतो, "एक काम कर, मी पुढे तू गाडी चालव धन्या, मी मागे बसतो आणि वहिनी तुम्ही मध्ये बसा." शेवटी तो पाल्या म्हणतो, "वहिनी तुम्हाला गाडी चालवता येत असेल ना? मी गाडी चालवा, आम्ही मागे ॲडजस्ट करतो." अवनी म्हणते, "टू व्हीलर आहे ना? मग काय होतं? त्याला काय होत नाही. ते ॲडजस्ट." पाल्या म्हणतो, "अहो आम्ही चौघं भाऊ-भाऊ जातो एकत्र गाडीवरनं." अवनी म्हणते, "हे ट्रिपल सीट अलाउडच नाही आहे." "नाही काय? बरोबर आहे. व्हीलर 2च माणसांसाठी आहे ना." मला विचार करायला लागतो, "मग आता कसं जाणार तुम्ही?" अवनी हसते आणि म्हणते, "आता? आता आपण रिक्षानेच जाऊ हां?" धन्या म्हणते, "चल धनू आपण रिक्षा बघूया." "हां चला." मग ते पाल्याला म्हणतात, "तू जा कामावर." धन्याने अवनी सिम कार्ड आणण्यासाठी जातात. पुढचा सीन गॅरेजवरचा घेतलेला आहे. संभ्या पायलला म्हणत असतो, "काय वहिनी?" "पायल मॅडम," म्हणतो तो. "किती वेळ वाट बघत बसणार आहे तुम्ही इथं? नमिता ताई पोहोचली पण असेल घरी. तुला कंटाळा नाही का येत तो?" ओरडते म्हणून म्हणते, "ए डुसक्या, ज्या माणसावर आपण जीव लावलाय ना, त्या व्यक्तीची वाट बघायची कधी कंटाळा येत नाही. कळलं का तुला?" तर कळलं मला. ते कसं भुकेमुळे होते चिडचिड. नाश्ता नाही ना केला, समोसा खाणार ना, तो तिला देत असतो. पायलला खरंच भूक लागलेली असते. तिला खायचं असतं, पण ती नाही म्हणते. "नको आहे मला." संभ्या म्हणतो, "अहो उपाशीपोटी प्रेम करू नये." ती म्हणते, "बसणार. उपाशीच बसणार आहे मी. अजून आहे ना 4 तास बसणार आहे मी." मग तिथं परत जाऊन बसते. संभ्या म्हणतो, "मला पण आहे ना कळून नाही राहिलंय, एवढा उशीर का होऊन राहिला पाण्याला?" पायल म्हणायला लागते, "होणारच ना, उशीर होणारच. दुसरं कोणाला तर गाडीवर घेऊन गेल्यावर काय होणार आहे? उशीर नाही होणार तर काय होणार आहे?" संभ्या म्हणतो, "काय?" "ते सोड. तू एक काम कर, त्याला फोन लाव. बोलून घे. वहिनी आलीये." तू "वहिनी? कुठे आहे वहिनी?" तर शोधायला लागतो इकडे-तिकडे. "ए, लावतो का फोन आता?" त्या फोन लावत असतो, पण पाण्या ऑलरेडी तिथं पोहोचलेला असतो, तर त्याच्या मागेच उभा असतो. खुश होते त्याला बघून. पाणी म्हणतो, "ए, हॅलो." म्हणत असतो, हॅलो दादा." तर तो त्याच्या मागेच असतो. विचारत असतो त्याला ॲक्शन करून, "ही का आली तुम्हाला काय माहीत?" संभार म्हणत असतो, "नुकसान करणाऱ्यांना आमच्या गॅरेजमध्ये एंट्री नाही." म्हणते, "गाडी गाडी खराब झाली हां माझी. गाडी दुरुस्त होणार नाहीये संभ्या." चिडते आणि म्हणते, "गाडी दुरुस्त होणार नाही?" परत ओरडतं संभ्यावर म्हणतं, "संभ्या कान देऊन नीट ऐक, गाडी दुरुस्त होणार नाही." चिडते आणि म्हणते, "गॅरेज असून गाडी दुरुस्त होऊन नाही राहिली इथं. बा तुम्हाला ना आत्ताच्या आत्ताच सांगते." स्टोरीच टाकते. स्टोरी कशाला लाईव्हच जाते ना डायरेक्ट. कळू देत सगळ्यांना. थांबा असं म्हणतो तिचा फोन काढते. फोनवरून ती लाईव्ह जायचा प्रयत्न करत असेल. ती म्हणते, "हॅलो गाईज, दिस इज पायल फ्रॉम पांडुरंगवाडी, नाशिक." संभ्या पायलला सांगतो, "जाऊ जाऊ देत ना." काय त्याचं ऐकत नसतो. पायल पुढे म्हणते, "हॅलो गाईज, मी आज खूप सॅड आहे. ती आहे ना आता एका गॅरेजमध्ये आली आहे. 1 मिनिट वेट." असं म्हणून ते बाहेर जाते आणि गॅरेजचा बोर्ड दाखवत असते. A1 गॅरेज. गाईज तुम्हाला हा बोर्ड दिसून राहिला ना A1 गॅरेजचा? इथं कस्टमरची गाडी रिपेअर होत नाही म्हणे. हे सगळे मेकॅनिक आहेत ना कस्टमरचे अतिशय रूड वागून राहिली आहेत. अतिशय रूड म्हणजे नो लिमिट रूड वागून राहिलेत. माझ्या डोळ्यातले अश्रू दिसून राहिले ना गाईज तुम्हाला? थोडंसं न टाळायचा प्रयत्न दाखवतो. "ए गाईज झाली गाडी दुरुस्त. जेवून झोपा म्हणावं त्यांना." पायल म्हणते, "गरज नाहीये तुझी तुमच्या फालतू रिपेअरिंगची. फालतू सेटअप आहे हा. फालतू मेकॅनिक आहेस तू. तुमचं फालतू गॅरेज आहे हे." चिडतो आणि "ए गॅरेजला फालतू म्हणायचं नाही हां." त्यामध्ये तो पाल्या म्हणतो, "एक संभ्या तिला सांग गॅरेजला फालतू म्हणायचं नाही म्हणून." लाईव्ह बोलतच असते. बघितलं का कसं कस्टमरशी रूड बोलून राहिलं म्हणून. मग संभ्या म्हणतो, "जाऊ मॅडम थांबा ना. बंद करा ना. पाया पडतो हो तुमच्या." "पाया पड नाही तर उडत जा." तर म्हणतो, "हो मॅडम बंद करा की." मग पायल म्हणते, "गाईज मिनिट वेट हां." ते मी आणि माझे 59 फॉलोवर आता फिरकणार नाही पण तुझ्या गॅरेजकडं. तू आणि तुझे फॉलोअर्स खड्ड्यात जा.
तर मी खड्ड्याचं नाही तर काय करेन? तू पालू नाही, फालतू बाणू आहेस. तू फालतू, फालतू. पाहायला चिडताना म्हणते, "ए, बे ही मला फालतू कशी काय म्हणू शकते?" तर मग काय म्हणू? मी एवढी हार्टफुल, ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल की तुझ्या मागे लागून राहिली आहे? तू कुठल्या भलत्याच पोरगीला मागे घेऊन गाडीवर फिरायला लागला? त्या म्हणता, "ओ असं शक्य नाही हो. अजिबात शक्य नाही." मग पाल्या ओरडतं त्याच्यावरून, "ए संभ्या, का नाही काय शक्य नाही? मी काय पोरी फिरवू शकत नाही काय? पण आहे ना हँडसम, टॅलेंटेड, मी मेहनती आहे ना?" मग पायल म्हणतो, "हं, आहे ना." मग पायल म्हणतो, "होय ना? मग मी कुठल्या पण पोरीबरोबर तिला माझ्या गाडीवर बसवून फिरवू शकतो. तुला काय करायचंय?" पायल म्हणते, "हां ना, मी ना बघून घेईन तुला." तिला चिडवतो, "तू बघून राहा, मी आणि ती मस्तपैकी फिरत राहतो. मला फिरताना बघून आहे ना जळत राहा." तेव्हा तिला हळद सांगत असतो, "ओ असं काही नाहीये, चावी देतोय तुम्हाला." म्हणते, "होय ना?" मग पाहिलं त्याच्यावर चिडतो आणि म्हणते, "ए संभ्या, काय काय बोलून राहिला तू? चावी देऊन राहिला काय? मला काय गर्लफ्रेंड असू शकत नाही काय? काय माझी गर्लफ्रेंड? पाठवून दाखवलं का? पाठवू काय? पिल्लूला फोन लावू का माझ्या? दाखवू का तुला? पिल्लूला फोन लावू का?" असं पाहिलं त्याला ॲक्टिंग करत असतो. मग पायल म्हणते, जवळपास ती रडायच्या घायलेल्या असते. म्हणते, "तू आणि तुझं पिल्लू नाही तुझ्या पिल्लूला एक दिवशी धरून बडवलं ना, नाही तिच्या जिंजा उपटल्या ना, एक नावाची पायल नाहीये. ए उपट जा, तुला नाही घेत ना जा." पायल चिडते आणि म्हणते, "चल मी जाऊन राहिले." आणि ती तिथून निघून जाते मग. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की यशा कामावर जाण्यासाठी निघत असतो. राजा देखील तिथंच असतो. मग यशा त्याला म्हणतो, "राजा, आज त्या पुन्हा बोलल्या मला, माझ्यासाठी नवीन घर शोधा म्हणून." जेव्हा तसं दादा ते कॅज्युअली घेत असतो, यशा त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, "ते गोष्टीला काट मारायचा नसतो राजा. का राजकन्येला या झोपडीत आणून ठेवलायस तू. आहेत त्या मोठ्या मनाच्या म्हणून ॲडजस्ट करून राहिल्यात त्या. पण शेवटी त्यांनाच सहन करू लागायला राहील ना." तर शांत होऊन तो म्हणतो, "विचार कर राजा." आणि मग यशा निघून जातो. राजा मनात विचार करायला लागतो. ते मग धन्यानं यवनीसाठी नवीन सिम कार्ड घेऊन दिलेलं असतं. तो सिम कार्ड घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो, "वहिनी, जुन्याच फोनमध्ये नवीन सिम कार्ड आणलं बघा." वहिनी म्हणते, "अरे झालं पण?" ती फोनमध्ये इकडे-तिकडे चेक करत असते, बघत असते. मग धन्या तिला म्हणतो, "हो वहिनी, तुम्हाला आठवतं का सुरुवातीला आपण नवीन फोन घेतला तर आपल्याला एक्साइटमेंट असायची ना, की आता आपण पहिला फोन कोणाला लावणार?" तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे पहिला फोन आहे ना, यशादानं घेतला होता. ते राजाने म्हणतो तर माऊली म्हणते, "अरे वाह!" पुढे म्हणत असतो. तो फोन हातात घेतला ना, की असं वाटायचं कुणाला लावू फोन आता, कुणाला लावू? पहिला फोन कुणाला करायचा? मग धन्या म्हणतो, "एक आयडिया करू आपण. तुम्ही असं समजा, की हा फोन नवीन आहे. आत्ताच घेऊन आलोय आणि मग आपण पहिला फोन लावायचा आहे. कुणाला लावाल पहिला फोन? लावा बरं." कोणी मनात विचार करत असते, पहिला फोन तर ना मी माझ्या बाबांनाच लावला असता. आता ते फोनवर बोलायला काय माझ्याशी बोलायला पण तयार नाहीयेत. आणि म्हणते, "तू कोणाला लावला असतास पहिला फोन?" म्हणतो, "मी. सांग ना." अवनी म्हणत असते, "मी गेस यशादा?" ती म्हणते, "राजा?" त्यांना नाही म्हणतो. मग ती म्हणते, "धनपाल?" त्यांना नाहीच म्हणतो. अवनी म्हणते, "अण्णा?" "अण्णांना केला असतास का पहिला फोन?" म्हणते, "नाही, तुम्हाला नाही ओळखता येणार." "ओ, कोणी मुलगी आहे का?" "होय ना, मुलगी आहे ना? सांग, सांग." मग त्याने हात घेतो, फोन घेतो आणि म्हणतो, "त्या मी लावतोच तिला फोन." तिला खरंच वाटत असतो, की ती त्याच्या गर्लफ्रेंडला फोन लावतोय. पण त्याने त्याच्या आईला फोन लावलेला असतो. "हॅलो आई, आई कशी आहेस तू? मजेत आहे ना तू?" अवनीला वाईट वाटत असतं. त्याला पुढं म्हणतो, "देवाकडे आहेस म्हणजे मजेतच असशील." "ई, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे." "नाही, माझा पहिला नंबर नाही आलाय. त्यापेक्षा भारी गुड न्यूज आहे. आपल्या घराला आहे ना बाईचा आशीर्वाद मिळालाय. एकदम फुलासारखी वहिनी मिळाली आहे आपल्याला." तर अवनीकडे बघून म्हणत असतो. अवनी म्हणत असते, "धनू एवढा जीव नको रे लावूस. खरं सांगायला खूप जड जाईल, की मी तुझी वहिनी नाहीये." मग आजचा एपिसोड इथंच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय, की अवनीने स्वातीला फोन लावलेला असतो. ती तिच्याकडे डॉक्युमेंट्स मागत असते. महेश तिथे येतो आणि तो म्हणतो, "नाही, मिळणार नाहीये. या घरातून तुला काहीही एक मिळणार नाहीये." ती रडत असते. "माझी सर्टिफिकेट्स वगैरे देणार नाहीये," म्हटला तो. "ती स्वप्न कशी पूर्ण होणार आहे?" ती रडत असते खूप. म्हणजे तिला आधार देतो आणि म्हणतो, "जगातला कुठलाच कागद तुमची स्वप्न थांबवू शकणार नाहीये." खूप छान आजचा एपिसोड आहे मंडळी. टीव्हीवर नक्की पहा आणि आपले रिव्ह्यू जर आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील भागात भेटूया. पाहूया इंटरेस्टिंग येणार ट्विस्ट आणि अवनीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते. चला बाय.